झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात जनसुरक्षा कायद्याबाबत मोठी चर्चा झाली. विधिमंडळात मुख्यमंत्र्यांकडून दिलेलं स्पष्टीकरण पाहता या कायद्याचा मुख्य रोख कडव्या डाव्या संघटनांच्या हिंसक संविधान विरोधी कृत्यांना आळा घालण्यासाठी असल्याचा समज होतो. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधी पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनीही सरकारला सवाल विचारला की जशा डाव्या कडव्या संघटनांचा धोका आहे तसाच कडव्या उजव्या संघटनांचं काय. हा प्रश्न किती महत्त्वाचा ठरू शकतो याची प्रचिती अनुभव लगेचच आला. ज्याला निमित्त ठरलं संभाजी ब्रिगेड या संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर इथं झालेला हल्ला. शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेचा प्रमुख आणि प्रवीण गायकवाडांच्या दाव्यानुसार भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी असलेल्या दीपक काटे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाडांवर हा हल्ला केला. हल्लेखोरांचा दावा होता की संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांबाबत केलेले गैर उल्लेख या सगळ्याचा निषेध म्हणून त्यांना काळं फासण्यात आलं. दुसरीकडे प्रवीण गायकवाड यांनी यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ या संघटनांना नष्ट करण्याचं हे कारस्थान असल्याचा आरोप केला. इतकंच नाही, या हल्ल्यात आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा गंभीर दावाही गायकवाडांनी केलाय. पोलिसांनी आता या काटे आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली असली तरी त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमं आणि पोलिसी कारवाईवर विविध संघटनांनी आक्षेप व्यक्त केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर या आरोपांबाबतीत जनतेला काय वाटतं याबाबतीतलाच आपला आजचा विषय आहे झिरोवरचा. तो प्रश्न आपण पाहणार. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न ज्यावरती आम्हाला अपेक्षित आहे तुमच्याकडून प्रतिसाद. आजचा प्रश्न आहे, संभाजी ब्रिगेड बामसेफ संपवण्याचा आरएसएसचा कट आहे. प्रवीण गायकवाड यांचा हा आरोप तुम्हाला पटतो का? होय किंवा नाही हे दोन पर्याय आहेत. एबीपी माझाच्या एक्स म्हणजेच एबीपी माझा टीव्ही हे हँडल, फेसबुकवर एबीपी माझा हे अकाउंट, यूट्यूबवर @एबीपी माझा टीव्ही आणि इन्स्टावरती एबीपी माझा टीव्ही या हँडलवर जाऊन आपण या पोलला या प्रश्नाला प्रतिसाद देऊ शकता आणि आपल्या कमेंट्स सुद्धा त्याच्यात लिहू शकता ज्या आम्ही या कार्यक्रमात दाखवू. दरम्यान प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेला आरोप पाहूया. बामसेफ संघटना आणि संभाजी ब्रिगेडचा बंदोबस्त केला पाहिजे अशा स्वरूपाची मीटिंग झालेली आहे. संघाच्या परिवारामध्ये झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आता शिवसेना फुटलेली आहे, तर शिवसेनेचं आता सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे की बाबा आता ते शिंदे विरुद्ध ठाकरे असं झालेलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी पुरोगामी चळवळ आहे ती पण फुटलेली आहे. दरम्यान प्रवीण गायकवाडांवरच्या या शाही फेकीवरून आणि या हल्ल्यावरून विधानसभेतही खडाजंगी पाहायला मिळाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस बंदोबस्त का नव्हता असा सवाल विचारला. त्यावर आरोपींना तात्काळ अटक झाली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता, खून करण्याचा होता. आणि ज्या पद्धतीनं यांना कायदा हातात घेण्याचं यांनी काम केलेलं आहे म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे. कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही. यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान या घटनेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला. गायकवाडांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता. आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता. खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी प्रवीण दादांची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा मी जाहीर निषेध करते. प्रवीण दादांना सिक्युरिटी दुर्दैव आहे मला म्हणावं लागतंय, पण प्रवीण दादांना सिक्युरिटी ही दिलीच गेली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या केसाला आणि कुठल्याही महाराष्ट्राच्या नागरिकाला, प्रवीण दादा असतील किंवा दुसरा कुठलाही नागरिक असेल, त्या नागरिकाला जर केसालाही धक्का बसला तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं सरकार असेल.
दरम्यान राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी यावरून शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकरवर सोलापूरकरला का काळं फासलं जात नाही असा सवाल केलाय. तर महाराष्ट्राचं गुंड राष्ट्र झालंय असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केलाय. प्रशांत कोरटकरच्या वेळी यांची हिंमत का नाही झाली त्याच्या तोंडाला काळं फासायची. तो तर अपशब्द बोलला होता. इथं तुम्ही संभाजी ब्रिगेड हे नाव एकेरी आहे असं म्हणताय ना. बजरंग दल पण एकेरी नाव आहे. श्री हनुमान दल किंवा श्री बजरंग दल असा त्याचा उल्लेख असायला पाहिजे की टेक्निकल काही अडचणी असतील. छत्रपती संभाजी ब्रिगेड ही कांबळे नावाच्या एका आमच्या मित्रांनी मुंबईमध्ये स्थापन केलेली आहे. त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही पण 2004 पासून जुळलेलो होतो. त्यावेळेस सुद्धा संभाजी ब्रिगेड हेच नाव होतं. आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहेत का या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला, बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय. या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही. या महाराष्ट्राचं गुंडा राष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये. दरम्यान प्रवीण गायकवाडांवर शाईफेक का करण्यात आली यामागची जी कारणं समोर येत आहेत, जे दावे समोर येत आहेत ते पाहूयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला, पाहूयात कोणतेही मुद्दे समोर येत आहेत. संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावात छत्रपती शब्द नसल्याने किंवा आदरार्थी संबोधन नसल्याने छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होतो असा दावा. प्रवीण गायकवाड यांना अनेक वेळा मागणी केली, आंदोलनं केली आणि त्यांनी नावात बदल करावा अशी मागणी केली, मात्र कोणताही बदल झाला नाही. संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात लेखक ज्ञानेश महाराव यांनी श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन सोलापूरमध्ये झालेले ज्ञानेश महाराव यांच्यावरती, माफ करा, प्रवीण गायकवाड यांच्यावरती हा हल्ला करण्यात आला. दरम्यान ज्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याने आणि ज्यानं हा हल्ला केला तो दीपक काटे कोण आहे सोलापूरमधला, पाहूयात ग्राफिक्सद्वारे. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्षही आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा जवळचा कार्यकर्ता अशी ही काटेची ओळख आहे. 4 वर्षांपूर्वी संभाजी बिडी नाव बदलण्यासाठी त्याने आमरण उपोषण केलं होतं. 6 जानेवारी 2025ला पुणे विमानतळावरून हैदराबादला जाताना काटेच्या बॅगेत पिस्तूल आणि 28 कारतुसं सापडली होती. दरम्यान प्रवीण गायकवाडांवरच्या शाईफेक प्रकरणामध्ये सरकार आणि पोलिसांमध्येच एकवाक्यता नाही का असा सवाल उपस्थित होतोय. शाईफेक प्रकरणात 4 जण अटकेत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे, तर या प्रकरणात एकही आरोपी अटकेत नसल्याची माहिती पोलीस देत आहेत. त्यामुळे सरकार आणि पोलिसांमध्येच एकवाक्यता नाही का असा सवाल उपस्थित होतोय. अध्यक्ष महोदय, मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली. ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली. पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले. पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण या संदर्भात फिर्याद द्या. ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं, तरी पोलिसांनी फिर्याद घेतली. फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे. कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही. यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक 365/2025 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण 7 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व 7 आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. दरम्यान प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यानंतर पुण्यात बैठक झाली. त्या बैठकीला संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. हा विचारांवरचा हल्ला आहे. पुरोगामी म्हणून राजकारण करणारे हे पुरोगामी कार्यकर्त्यांना हवी तेवढी ताकद देत नाहीत, हे दुर्दैव असल्याचं मत यावेळी श्रीमंत कोकाटे यांनी मांडलं. हल्ला झाला असला तरी त्यावर संयम ठेवायला हवा असा सूरही या बैठकीत उमटला.
तर नाशिकच्या येवला इथं सकल मराठा समाज तसंच विविध संघटनांच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या माध्यमातून निषेधाचं निवेदन देण्यात आलं. आरोपींवर तातडीनं मकोका अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा पुरोगामी कार्यकर्ते अशा गुन्ह्यांचा बंदोबस्त करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. तिकडे धाराशिवमध्ये पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दरम्यान प्रश्न फक्त या हल्ल्याचा नाहीये. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारचे निषेधात्मक हल्ले वेळोवेळी झालेले आहेत. दरवेळी एकच आरोप की हा आमचा निषेध आहे आणि त्यानिमित्तानं अनेकदा हिंसक मार्गाचा अवलंब केला जातो. मग तो व्यक्तिगत असेल किंवा समूहानं जाऊन करायचा असेल. मात्र निषेधाचा विचार हा निषेधाच्या त्याच कृतीने होऊ शकतो का? नाटकासाठी नाटक, लेखनासाठी लेखन, वक्तव्यासाठी वक्तव्य तसं होताना दिसत नाहीये. गेल्या काही वर्षामध्ये असे कधी घटना घडल्या होत्या पाहूयात ग्राफिक्सद्वारे माझा मीडिया सेंटरवरती जाऊन. महाराष्ट्रात निषेधासाठी हिंसेच्या घटना वारंवार घडल्या आहेत. वक्तव्य, लेखन, नाटकं, पुस्तकं, चित्रपट यांच्यावरून हिंसक प्रतिक्रिया देण्यात आल्या. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांना स्वामी समर्थांचा अवमान केल्याबद्दल घेराव घालण्यात आला होता. राज्यशास्त्राचे प्राध्यापक सुहास पळशीकरांवर राजकीय व्यंगचित्रांवरील पुस्तकातील काही भागामुळे शाईफेक झाली होती. पुण्यातील ललित कला अकादमीत सादर केलेल्या नाटकादरम्यान राडा झाला होता. नाशिकमधील अखिल भारतीय साहित्य संमेलनादरम्यान संपादक गिरीश कुबेरांवर त्यांच्या रेन्सॉन्स स्टेटमधील छत्रपती संभाजीराजांवरील विवाद्य मजकुरावरून शाईफेक झाली. भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांवर केलेल्या वक्तव्यामुळे शाईफेक झाली. 2024 लोकसभा निवडणुकीच्या काळात पुण्यात निर्भय बनोच्या नेत्यांना घेऊन जाणारी गाडी फोडण्यात आली, ज्या गाडीत ते बसले होते. एकपात्री विनोदवीर कुणाल कामरानं कथितरित्या एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्यावरून कार्यक्रम झालेल्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. आणि नुकताच पुण्यामध्ये संगीत संन्यस्त खड्ग या पुण्यातील नाटकाच्या खेळाच्या शेवटी नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे यांचा निषेध वाईट, त्यांचा निषेध चांगला, त्यांचा निषेध समजून घ्या, यांचा निषेध मात्र हिंसक होता. याच्या पलीकडे आता महाराष्ट्रामध्ये हिंसक निषेध नको अशी थेट आणि स्पष्ट भूमिका दोन्हीकडचे लोक घेणार आहेत का, हा एक वेगळाच मुद्दा ठरेल. तुर्तास आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपण लोकांना मत विचारलं होतं. त्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण थेट जाऊयात मीडिया सेंटरला. पुन्हा एकदा काय म्हणतात लोक. अजय गद्रे लिहितात, प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधच 100%, पण कोणत्याही वाईट गोष्टींचा खापर RSSवर फोडणाऱ्या लोकांचाही निषेध. संभाजी ब्रिगेडने अशा प्रकारचे हल्ले अनेक वेळा केले आहेत, त्यावर मात्र सोयीस्कर मौन. रमाकांत लिहितात, RSS संघटना खूप मोठी आहे, या मानाने या संघटना खूपच छोट्या आहेत, त्यांना संपवायचा प्रश्नच उद्भवत नाही. अक्षय काळे लिहितात, जनसुरक्षा विधेयक आणि मराठीचा मुद्दा एवढा चर्चेत असताना राज्यातले मंत्र्यांचे कारनामे समोर येत असताना हे प्रकरण मध्येच कसं घडलं. भाजप संघाच्या मार्गदर्शनाखाली चालतो, पण संभाजी ब्रिगेड शरद पवारांच्या आदेशावर चालते, हाच फरक आहे. श्यामसुंदर शिरामे यांचं मत. VM उबाळे लिहितात, अनेक विचारसरणी असणं गरजेचं आहे, कारण एकच विचारसरणी समाजासाठी घातक असते. तर नारायण चव्हाण लिहितात, तुम्ही तुमच्या कर्मानं संपणार आहात, अशी प्रतिक्रिया नारायण चव्हाण यांनी दिली आहे. आणि यानंतर आपण या सगळ्या विषयावर संवाद साधण्यासाठी जाणार आहोत थेट गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत सगळे मान्यवर आहेत. आपल्यासोबत प्रवीण गायकवाड, जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत, आणि याशिवाय मराठा आणि बहुजन समाजामध्ये उद्यमशीलता वाढवण्यासाठी सुद्धा ते प्रयत्नरत असतात. प्रवीण गायकवाड, आपलं स्वागत. केशव उपाध्ये, भाजपचे प्रमुख संयोजक, माध्यम संयोजक आणि प्रवक्ते, त्यांचंही स्वागत. हनुमंत पवारही दिसत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे तुषार दामगुडे आहेत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, सर्वांचं स्वागत. मी अर्थातच पहिल्यांदा प्रवीण गायकवाडांपासून सुरुवात करेन. प्रवीणजी, तुमचा एक सगळ्यात मोठा दावा या हल्ल्यानंतर समोर येतोय की तुम्हाला मारण्यासाठी आणि बामसेफ संभाजी ब्रिगेड संपवण्यासाठीचा हा संघाचा कट आहे. त्याबद्दल थोडासा खुलासा कराल का? नाही, काल मी जन्मेजय राजे भोसले यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करण्यासाठी माझ्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवला होता. जे अक्कलकोटचे आणि महाराष्ट्राचे एक सन्माननीय नागरिक आहेत. आयोजकांनी मला संपर्क केला होता, त्याप्रमाणे मी तिथं पोहोचलो होतो. सभागृहामध्ये जात असताना वाजंत्री वाजत होते, फटाके वाजत होते. स्वतः जन्मेजय राजे, मी आणि डॉक्टर शेटे हे शिव्याख्याते आम्ही बरोबर जात असताना अचानकपणे माझ्यावर हल्ला झाला. तो जीव घेणा होता, हे त्यांनी
फेसबुक लाईव्ह किंवा एक PR एजन्सी नेमली होती, याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की दीपक काटे यांच्यावर एक खुनाचा 302चा गुन्हा आहे, भावाचा खून केलेला आहे. बरं. आणि त्यांच्यावर खंडणीपासून असे 10 गंभीर गुन्हे आहेत. तरीही ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. दुसरी गोष्ट, त्यांचा बावनकुळेंबरोबरचे संबंध स्पष्ट झालेले आहेत. अगदी त्यांनी इंदापूरमध्ये त्यांचे जे शिवधर्म फाउंडेशन त्याच्या शाखेचं उद्घाटन बावनकुळेंच्या हस्ते केलेले आहे. बरं. त्यांचा बावनकुळेंशी असलेला संबंध हा निश्चित झालेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की दीपक काटेंचे अलीकडे सगळे गुन्हे माफ करण्यात आलेले आणि त्यांच्यावर जबाबदारी आम्हाला संपवण्याची दिली अशी माहिती आलेली आहे. बरं. आणि मागच्या 1 महिन्यापासून माझ्याकडे अशी माहिती आलेली आहे बरं. की 2 राजकीय पक्ष संपवलेले आहेत. तरीही फुले शाहू आंबेडकर विचारसरणी जी आहे, जी समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याची विचारसरणी मांडतीये, त्यामध्ये प्रामुख्याने बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांचा आता बंदोबस्त केला पाहिजे, याच्यावर संघाच्या परिवारामध्ये चर्चा झालेली आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे, कारण संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना एक राष्ट्र जे हिंदू राष्ट्र करायचंय आणि एक विचार, एक नेता करायचंय, तर त्या दृष्टीने ती वाटचाल सुरू आहे. आम्ही सातत्याने, आता मी गेली 1.5 महिना संयुक्त जयंती आहे, फुले आंबेडकर जयंती, जी 11 एप्रिल पासून 14 एप्रिल पासून ती पुढे 1.5 महिना मी महाराष्ट्रभर फिरत होतो आणि पुरोगामी विचार जो आहे फुले शाहू आंबेडकरांचा तो मांडत होतो. त्या दरम्यानच मला ही जाणीव झाली की आपण जी विचारसरणी मांडतोय त्याच्या विरोधात केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार आहे. आणि मग हळूच मला एक दिवशी माहिती मिळाली, अधिकृत माहिती आहे, काय मी सांगतोय याच्यात काही अफवा वगैरे नाहीये, की तुम्हाला धोका आहे. आणि तो अशा प्रकारचा धोका आहे कारण आता 2 राजकीय पक्ष संपवलेले आहेत. विरोधी पक्ष नेत्यांना आता त्यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये मंत्रीपद दिलेली आहेत. हे तुम्ही बघितलेलं आहे मागच्या काही वर्षामध्ये. आता त्यांना आडसर फक्त जो आहे तो बहुमत येण्यासाठी जे आम्ही प्रबोधन करतोय, म्हणजे अगदी बहुजन समाजामध्ये वंचित बहुजन आघाडी सातत्याने मांडणी करते, प्रकाश आंबेडकर मांडणी करतायत. तर ज्यांच्यापासून या विचारधारेचा पुरस्कार करतायत त्यांना संपवायचं. मी केशव उपाध्यायांना त्या विचारतो. प्रवीण गायकवाडजी, मी ते केशव उपाध्यायांना विचारतो. केशवजी, याच्यावरती तुम्हाला उत्तर द्यालच, फक्त त्याची एक पार्श्वभूमी म्हणून मी तुम्हाला विचारतो. 2024ला निर्भय बनोच्या सभा होत असतात. पुण्यामध्ये निर्भय बनोचे नेते पदाधिकारी ज्या गाडीत आहेत त्याच्यावरती जीवघेणा हल्ला होतो. ती गाडी माणसं आत असताना फोडली जाते, ज्यामध्ये भाजपचे स्थानिक शहरातले पदाधिकारी इन्व्हॉल्व्ह होतात. त्यांच्यावर कोणती कारवाई झाली कल्पना नाही. आता आपण येऊया 2025 अति कडव्या डाव्या संघटना व्यक्तींच्या विरोधातला कायदा पास झालेला आहे आणि आता पहिलीच लिटमेस टेस्ट झालेली आहे. त्याच्यामधला माणूस हा प्रवीण गायकवाडांच्या म्हणण्यानुसार थेट भाजयुमोचा पदाधिकारी आणि तो हिंदुत्ववादी असं दिसतोय. तरी त्याचा एकूण ट्रॅक सोशल मीडियावरचा पाहता माझा आपल्याला प्रश्न आहे, याचा अर्थ काय घ्यायचा? आणि मग महत्वाचा दावा जो प्रवीण गायकवाड करतायत की हा तुम्हा लोकांचा कट आहे बामसेफ आणि समाज ब्रिगेड संपवण्याचा. प्रसन्न, किती अस्वस्थता तुम्हाला जनसुरक्षा विधेयकावरच्या कडव्या डाव्या शब्दाबद्दल आक्षेप वाटते हो तुम्हाला? म्हणजे तातडीने लगेचच ह्याच्यावरती कडव्या उजव्यांचं काय करायचं अशा प्रकारे लगेच तुमच्यातले अस्वस्थ उफाळून आली. प्रसन्न, त्याचं कारण कोणताही कायदा हा तुमच्या हा कोणताही धर्मनिरपेक्ष पाहिजे, हा एकमेव देशातला कदाचित जगातला कायदा आहे की जो कडवा डावा म्हणतो, कडवा उजवा म्हणत नाही. अजून कडव्या डाव्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे काही? तुम्ही कुठला विषय कुठे नेऊन जोडताय? कशासाठी एवढी अस्वस्थ तुम्हाला हवी आहे? बरं, तुम्हाला उजव्याबद्दल एवढी म्हणजे उजव्या शब्दाबद्दल तुम्हाला एवढा आक्षेप आहे? म्हणजे प्रसन्न, खरंच थकवायला लागतं तुमच्या वैचारिक बद्दल. मला तुमच्या वैचारिक बद्दल पूर्ण आदर आहे. काटेचं काय पद्धत मी येणाऱ्या गायकवाडांच्या विषयावर येतोय, पण मला पहिल्यांदा तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला अत्यंत गैरलागू, अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि तुमचा आकस उजव्या विचारसरणीबद्दल दाखवणार आहे, हे मला इथं ABP जाहीरपणे सांगितलं पाहिजे. प्रसन्न, वैचारिक भूमिका असली पाहिजे, पण इतकी ढोंगी आणि अशा पद्धतीची असता कामा नये. त्यामुळे माझा पहिला आक्षेप प्रसन्न तुमच्यावरती आहे. बरं, इतकी घाई केल्या. दुसरा मुद्दा, मी सर्वप्रथम प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याबद्दल मी जाहीरपणे त्याचा निषेध करतो. होय, संभाजी ब्रिगेड असेल किंवा अजून काय त्यांनी म्हणतात संघटना, यांच्याशी वैचारिक मतभेद हे असू शकतात, त्याबद्दल लोकशाहीतलं जिवंतपणाचं ते लक्षण आहे. पण याचा अर्थ अशा पद्धतीने शाई फेकून कुठलाही विचार संपवता येत नाही. विचारांची लढाई ही विचारांनी लढायची असते. आणि सगळ्यात जास्त या देशामध्ये जे भोगलंय, जो अस्पृश्यता भोगली आहे, ज्यांना काल खासदार केलं,
राष्ट्रपती कोट्यातनं, त्यांनी तर डाव्यांच्या संघर्षातनं आपले पाय गमावलेत. त्यामुळे जो काही संघर्ष असतो, जो या देशातला अस्पृश्यता आहे, ज्या देशातला अपमान आहे, आणि ज्या या तथाकथित विचारवंतांनी केशव उपाध्ये दिलेला, काटे तो भाजप सांगतो, मी युवाचा येतो, मी पदाधिकारी येतो, माझं कसा? पूर्ण होऊ द्या. एक तर पहिल्यांदा तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुलना करून विषय सुरुवात केली, आता मला विषय पूर्ण करू द्या. त्यामुळे प्रवीण गायकवाडांवर झालेला हल्ला आहे त्याचा भारतीय जनता पार्टी पूर्णपणे निषेध करतं. ह्याच्यामध्ये कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो नसो, ह्याच्यामध्ये त्याला कुठल्याही पद्धतीची त्याला काय वेगळी वागणूक दिली जाणार नाही. कायद्याप्रमाणे चोख ह्याच्यावरती कारवाई होईल, ह्याच्याबद्दल दुमत बघायचं कारण नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला बावनकुळेंचे खास कार्यकर्ते वगैरे वगैरे. मला एक सांगावं, गायकवाड साहेबांनाच माझा प्रश्न आहे, उद्या तुमच्यासोबत एखादा कार्यकर्ता फोटो काढतो आणि तो फोटो घेऊन दुसऱ्या दिवशी तो एखादा काहीतरी गोंधळ घालतो, त्यावेळी असं गृहीत धरायचा की गायकवाड साहेबांनी त्याला परवानगी दिली वाटेल ते करण्याची. ही परवानगी दिलेली नसते. बावनकुळे साहेबांनी कुठलीही परवानगी अशी दिलेली नसते. कार्यकर्ते सामाजिक जीवनात आपण काम करतो, प्रसन्नासोबत सुद्धा 4 लोक जे प्रसन्न एखाद्या ठिकाणी सर्वसाधारण ठिकाणी जातो, त्यावेळी तिथे येणारे लोक सुद्धा 4 लोक त्यासोबत फोटो काढतात. याचा अर्थ त्यांनी केलेल्या कृत्यासोबत तो नेता सहभागी असतो असं नाही. माझी विनंती या निमित्ताने सगळ्यांना, माझी विनंती सर्वांना, मी सुप्रिया सुळेंनी आज लगेच काय आणखीन काय विषय केले, या निमित्ताने महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न काही जण करतायत, तो कृपया करू नका. माननीय प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल मतभेद जरूर असतील, त्यांनी चांगलं कार्य, तेही मला माहिती आहे की ते मराठा समाजाच्या मुलांसाठी काही रोजगारासाठी प्रयत्न करतायत, त्याबद्दल आदरच आहे. पण त्याचबरोबर या पद्धतीने लगेचच संघात काहीतरी कट रचला, संघाने काहीतरी यांना बामसेफ आणि काय संभाजीराजे संपवण्याचं, अशा पद्धतीने संपवण्यावरती आमचा विश्वास नाही. आम्ही जे मोठे झालो ते लोकांमध्ये आमचे विचार घेऊन जाण्यात आज मोठे होतोय. आणि मगाशी काय है ना, आता बहुमत 237 240चं बहुमत आहे आता विधानसभेत. आता कुठला बहुमत आणायचं आहे अजून? मगाशी गायकवाड साहेब यांच्या बहुमत आणायचं असेल तर यांना संपवावं लागेल. असलं पुढचे 5 वर्ष कुठलीही निवडणूक इथे नाहीये, त्यामुळे मतदानाचाही विषय नाहीये. त्यामुळे जो घटना घडली त्या घटनेवरती कारवाई नंबर 1 जरूर झाली पाहिजे, ती होणार, ह्याच्याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही. नंबर 2, ह्याच्यामध्ये उजवा डावा करायचा विषयच नाही. जर तिथे उजवा डावा असेल तर ते जो कायदा लागायचा तो कायदा लागेल, त्याच्यासाठी उजवा किंवा डाव्याचा विषय येत नाही, तो लागेल. तिसरा त्यातला मुद्दा, शेवटचा मुद्दा सांगतो, थांबतो. संघ असेल, हिंदुत्ववादी विचार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, आम्ही लोकांकडे आमचे मुद्दे घेऊन जात आहोत. आम्हाला अशा पद्धतीने, मग मला सांगावं, मला शेवटचं गायकवाड साहेब, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे शाहीचे हल्ले जे झाले ते सगळे संपवण्यासाठीच झाले होते का? सगळ्यांवर झाले हल्ले अशा पद्धतीने? मला तर जितेंद्र आव्हाडांचं स्टेटमेंट मला अजून आठवत आहे. ते म्हणाले की हा लढाईचा भाग असतो, लोकशाही मधला एक भाग असतो, असं ते त्यांनी समर्थन केलं होतं. ज्यावेळी पवार साहेबांवरती त्या एका पवार साहेब राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका जाधव नावाच्या, तुम्ही तो उल्लेख विसरलात अच्छा ह्याच्यामध्ये, काय तो मुद्दाहून विसरला नसाल तुम्ही, माझं असं म्हणणं नाहीये, पण तो उल्लेख विसरलाय तुम्ही. जाधव नावाच्या व्यक्तीने काळं फासलं होतं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी, त्यावेळी ते समर्थन. तुम्ही नामदेवराव जाधवांचा उल्लेख करताय, नामदेवराव जाधवांचा. मी खरं तर जाणार होतो हनुमंत पवार आणि मला तुषार दामगोडेंकडे जायचंय, पण आता तुम्ही मुद्दा थेट प्रवीण गायकवाडांना विचारला म्हणून मी तेवढ्या पुरता जातो. प्रवीण गायकवाड. नाही, मुद्दा असा आहे की ते जे सांगतायत की बहुमत आहे वगैरे वगैरे, 2 पक्ष फोडले आणि मी बदला घेतला, हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितलेले. आणि 2 पक्ष का फोडले आणि ते 2 पक्ष आज काय करतात, ते शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस. म्हणजे जर तुम्हाला पाशवी बहुमत मिळालं 240, हे कसं मिळालं? सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी 70-80च्या वर जाऊ शकत नव्हती, परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेऊन त्यांनी टक्केवारीची जुळणी केली. त्यात त्यांना असं वाटत होतं की 145 साध्य होईल, पण ते झालं नाही. परंतु एक निश्चित आहे की एकीकडे अजित पवार सांगतायत की मी पुरोगामी विचाराचा आहे, पण ते प्रतिगामी विचाराच्या लोकांना सत्तेत आणण्यासाठी मदत करतात. याचा अजित पवारांनी विचार करावा. आता इथं मूळ विषय असा आहे की शाई फेकणारी व्यक्ती जी आहे, ही शाई फेकणारी व्यक्ती, हिच्यावर 10 गंभीर गुन्हे आहेत. तो काही बीजेपीचा प्रशिक्षित किंवा चांगला कार्यकर्ता विचारवंत नाहीये. गुन्हेगार प्रवृत्तीचा, ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे, नुसता आरोप नाही तर त्यांनी शिक्षा भोगून आलेली आहे, त्याला मला काळं फासायला लावणं, माझ्या गाडीत घुसून मारायला लावणं, हे तुम्ही जर बघितलं तर जीव घेणं हल्ला आहे. निषेध जरूर नोंदवा. काय शाई टाकली म्हणजे फार काही मोठी गोष्ट होत नाही, पण शाई टाकण्यापुरता हा मुद्दा नाहीये. तर माझा तो जीवावर बेतलेला मुद्दा आहे. त्यांनी मला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण माझे कार्यकर्ते तिथं धावून आले, माझं संरक्षण केलं, म्हणून मी आज इथं जिवंत आहे. आता केशव उपाध्याय याला जर म्हणत असतील
की हा फक्त एक नमुना आहे वगैरे वगैरे काही खरं नाहीये. बरं. इथं एक विचार संपवायचा आहे. मला व्यक्ती म्हणून मला काही महत्व नाहीये. बरं. मला हा विचार जिवंत ठेवायचा आहे म्हणून हा संघर्ष आहे. मी हनुमंत पवारांकडे प्रसन्न, जातो. एक मिनिट, काँग्रेसचे एक हनुमंत मिनिट, पवार लगेच सुद्धा clear आपल्यासोबत करू दे. आहेत. मी येतो प्रसन्न, केशवजी, मला प्रसन्न, एक इतरांकडे मिनिट जावं clear लागेल. करू मी दे. तुमच्याकडे परत बरं, येणारच आहे. प्रसन्न 10 सेकंद बोला. प्रसन्न असं आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, मी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये आणि त्यांना जे दुःख किंवा त्यांना जे वेदना आहेत त्या वेदनेसोबत मी आहे. फक्त असं याच्यामध्ये कुणीतरी कट करतंय भारतीय जनता पार्टी किंवा संघ, हे पटण्यासारखं नाही. एखाद्या माथे फिरून आणि कुठल्याही गुन्हेगाराला जात धर्म पक्ष बरं. नसतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. जेव्हा गांधींची हत्या झाली होती त्यावेळी त्यावेळी आमचं म्हणणं सुरुवातीची तेच आहे. चर्चा ही एका माथे फिरूनच केली. म्हणजे हो, बरोबर इतिहासाच्या ना. आज पुस्तकात आमचं म्हणणं तेच जेव्हा आहे. लहानपणी आमचं म्हणणं पाठ्यपुस्तकं वाचली तेव्हा माथे फिरून गांधींना मारला असेच उल्लेख होते. माझं- नंतर कळलं की माझं स्पष्ट माथे त्यावर फिरू हा मत आहे. थेट अख्खं स्टेटमेंट करणं इतका हुशार माणूस होता. पण ठीक आहे, मी त्याच्या जात नाही. आताचा तो विषय नाही. मी जातोय हनुमंत पवारांकडे. हनुमंत पवार, आपली प्रतिक्रिया. प्रसन्नजी, जितके तुम्ही कडव्या डाव्यांच्या विरोधात बोलताय तितके तुम्ही निर्भयपणे कडव्या उजव्यांच्या विरोधात बोलताय आणि सत्ताधारी प्रवक्त्यांचा आरोप सहन करून बोलताय म्हणून तुमच्यातल्या पत्रकाराला मी या चर्चेमध्ये सलाम करतो. माझं साधं म्हणणं आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गृहमंत्री म्हणून राजीनामा द्यावा अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. तुम्ही बघा, महाराष्ट्राचे पोलीस खात्याचे अधिकारी, जिथं घटना घडली तिथला पोलीस अधिकारी म्हणतोय की आम्ही त्यांना अटक केलेली नाही. आणि त्या पोलिसाचा जो प्रमुख गृहमंत्री म्हणून असतो तो विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना माननीय देवेंद्रजी सांगतायत की आम्ही 4 लोकांना अटक केली. हाताच्या काकणाला आरसा कशाला प्रसन्नजी? देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्ष आणि यांची मातृ संघटना यांच्या इशाऱ्यानं हे झालंय. हे याच्यापेक्षा वेगळं कुठला पुरावा देऊन सांगावा आणखी? जर स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधिमंडळामध्ये सभागृहाला विश्वासात घेऊन महाराष्ट्राला जर त्यांनी ऍड्रेस केला असतं तर आम्ही समजू शकलो असतो. पण या विषयावर बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाला स्थगन प्रस्ताव आणावा लागला, अध्यक्षांसोबत मतभेद करावे लागले, सभागृहामध्ये वाद करावा लागला. त्यावेळेस तुम्हाला प्रवीणदादांसारख्या माणसावरच्या हल्ल्यावर तुम्हाला बोलावं वाटतं. या गृह खात्यानं पुणे महानगरपालिकेमधल्या एका महिलेवर हल्ला करणारे भारतीय जनता पक्षाची लोक आम्ही बघितलेली आहेत. याच पुण्यामध्ये विश्वंभर चौधरी असतील, आशिम सरोदेन सारखे वकील असतील, निखिल वागले असतील, त्यांच्यावर हल्ला करतानाचे भाजपवाले आम्ही बघितलेले आहेत. भारतीय जनता पक्षानं आता बडगुजरला पक्षात घेतलेलं आहे. त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी आहे का बडगुजर जनता पार्टी आहे असा आता प्रश्न निर्माण होतो ह्या काटेच्या निमित्तानं. अहो, हा काटे प्रवीणदादांसारख्या माणसाला, प्रवीणदादांसारख्या माणसं, आता सांगितलं आमचे भाजपाचे प्रवक्ते यांनी सांगितलं की तुमच्यासोबत जर एखादा माणूस आला फोटो काढला, मी छाती ठोकून सांगतो, खात्रीशीर सांगतो, आम्ही प्रवीणदादांना आज ओळखत नाही, 25 वर्षापासून ओळखतो. प्रवीणदादांच्या सोबत एकही भावाच्या हत्येच्या आरोपामध्ये 10 वर्ष शिक्षा भोगलेला माणूस उभ्या महाराष्ट्रात असू शकत नाही. तो फक्त असू शकतो भारतीय जनता पक्षाच्या बावनकुळेंच्या. ठीक आहे, मी त्याबद्दल हनुमंतजी मी विचारणार आहे की अशी पदं कशी काय दिली जातात. आणि त्यानंतर आणखी एक माहिती अशी आली तुमच्याच एका सहकाऱ्यांनी दिलेत, भाऊसाहेब आजबेंनी, की हा प्रिटेक्स्ट असताना सुद्धा या माणसाला बंदुकीचा परवाना दिला गेला आणि मग इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर काय करतात. मी तो मुद्दा नंतर येतो, केशवपादेंकडे येईन मी. तुषार दामगुडेंकडे मी बराच काळ गेलो नाही. तुषार दामगुडे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत आणि हिंदुत्ववाद्यांचा पण एक आवाज मांडला गेला पाहिजे, उजव्यांची पण एक बाजू आहे असं ते मानत असतात. तेव्हा मी त्यांच्याकडे जातो. तुषार दामगुडेची या अशा मारहाणीचं, अशा हल्ल्याचं समर्थन उजवा का असेना, नाही तर डावा का असेना, आम्ही तर थेट आता एबीपी माझा चालवतोय, हिंसक निषेधाचाच निषेध झाला पाहिजे. तुम्ही काय म्हणताय? प्रसन्नजी, संसदीय चौकटीत बसणाऱ्या कुठल्याही संसदीय विचारांचा संसदीय पद्धतीने समर्थन अथवा विरोध व्हावा ही एक जबाबदार नागरिक म्हणून माझी एक स्वप्नाळू आशा आहे. परंतु गेल्या 20-25 वर्षापासून आपल्याला असं दिसतं की कुठली तरी एक ओळ उचलायची, एखादा शब्द उचलायचा, मग कुठल्या तरी महापुरुषाचा अपमान झाला, कुठल्या तरी जातीचा अपमान झाला, असा आरोप करून कुणाला तरी गुन्हेगार घोषित करायचं आणि त्याला स्वतःच शिक्षा फरमावायची. पण अशी कृत्य करण्याचा संभाजी ब्रिगेडचा स्वतःच एक मोठा इतिहास आहे. मग तो भांडारकरवरचा हल्ला असो, दादोजी कोंडदेव किंवा राम गडेकर यांचा पुतळा पाडणे असो, बाबासाहेब पुरंदरे असतील, गिरीश कुबेर असेल, नामदेव जाधव असेल, अशा अनेक व्यक्तींवर हल्ला करणे असेल, असे हल्ले करणाऱ्यांना बक्षीस जाहीर करणं असेल, त्यांना कायदेशीर मदत पुरवणं असेल, अशा हल्लेखोरांचे जाहीर सत्कार करणं असेल, आदी गोष्टी संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी केल्या आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, राजमाता अहिल्याबाई होळकर, उमाजीराजे नाईक, लहुजी वस्ताद यांचा अनुयायी म्हणून सांगतो
आमचा हिंदू धर्म संपवण्यासाठी, आमचा हिंदू धर्म अपमानित करण्यासाठी जे जे कार्य करतात त्यांनी जे पेरलं ते उगवलं. आणि या घटनेचा ना मी आनंद व्यक्त करतो आणि मी निषेधही व्यक्त करत नाही. एक महत्वाचं मला सांगायचं की इथं हिंदू मराठा म्हणून सांगितलं जातंय की मराठा समाजाचा याच्याशी काय संबंध. कारण संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाज यांचाच काही संबंध नाही. संभाजी ब्रिगेडनी कित्येक काळापूर्वी शिवधर्म नावाचं एक धर्म स्थापन करून त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि या शिवधर्माचा अंतिम थांबा हा बौद्ध धर्मात आहे असं प्रवीण गायकवाड यांनी स्वतःच हे सांगितलं. मग याच्याशी हिंदू मराठ्यांचा, म्हणजे मी स्वतः एक हिंदू मराठा आहे, आमचा आणि त्यांचा काही संबंध. ते शिवधर्म आणि ते त्यांनी निषेध केला तर एक वेळी मान्य करीन. मी तुषार तामकुडे जे त्या चर्चेच्या ह्याच्यात जात नाही तर ते आणखी मग आह साळुंखे आणि मग धर्म की धर्माच्या पलीकडे इथपर्यंत सगळं जावं लागेल. तेवढे आता वेळ नाही आणि तो चर्चेची चौकट नाही आहे. माझा तुम्हाला 2 प्रश्न आहेत. तुम्ही मगाशी जे सांगत होता त्याच्यामध्ये गडकऱ्यांचा पुतळा फोडला याच्यामधला तुमचा रेफरन्स जो संभाजी ब्रिगेडचा होता तो नितेश राणेंपर्यंत पण गेला पाहिजे. त्यांना तर भाजपनेच आता सोबत घेतलेला आहे. आता ते तुम्ही सरळ विसरून जाताय आणि अशी अनेक उदाहरणं दाखवता येतील की ज्यांना नंतर प्रस्थापित पक्षाने घेतलेला आहे. तो निषेध मात्र तुमच्याकडून आला नाही. मी मगाशी म्हणालो तसा निर्भय बनोच्या त्या लोकांशी तुमचं कितीही वाकडं असो उजव्यांचं, पण गाडीमध्ये बसलेल्या निशस्त्र माणसाची गाडी फोडून काढणं याचा निषेध नाही होऊ शकत. करतो 2 गोष्टी प्रवीण गायकवाडांबद्दल तुमचे लाख मतभेद असो ते तुम्ही जाहीरपणे बोला. त्यांच्यावरती एकटं गाठून निशस्त्र आणि बेसावत व्यक्तीला गाठून हल्ला करणं याचा निषेध नाही असू शकत. मला उत्तर तर देऊ द्या. बोला. मी आजपर्यंत नितीश राणे यांनी जे काही त्या काळामध्ये ब्रिगेडच्या प्रभावाखाली जे काही केलं त्याचं आजपर्यंत समर्थन केलं नाही ना मी आजही करतो. आता उल्लेख नाही केला पण तुम्ही ज्यांच्यावरती हल्ला झाला ते निखिल वागळे यांचं स्वतःच चंद्रकांत दादा पाटलांवरती हल्ला केल्यानंतर असं त्यांचं जाहीर ट्विट आहे की शाहीपैकीला मी हल्ला मानत नाही आणि कधी कधी हिंसा देखील लोकशाहीला टिकवण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे अशी जी व्यक्ती स्वतः हिंसाचाराचं समर्थन करते, जी त्यांना बक्षीस जाहीर करते, त्यांना काळं फासलं काय, त्यांच्यावर हल्ला झाला काय, याचा निषेध मी का करू. मी कुठला राजकीय पक्षाचा हे नाही की मला मतांची अपेक्षा आहे मग मी याचा निषेध करतो त्याचा निषेध. मी एक हिंदुत्ववादी म्हणून सांगतो आम्हाला याच्याशी काही सोयर सुतक काही नाही. हे जे करेल ते पेरलेलं उगवेल याच्यात काही हे नाही. मी पुन्हा एकदा प्रवीण गायकवाडांकडे जातो. प्रवीणजी, हा सगळा जो विषय झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणालात, तुमच्या विधानाचा मी सार सांगतो, शब्द जसेच्या तसे नाहीत, मी निषेध करणार नाही, मात्र आता याला जे काय असेल त्याला प्रतिसाद दिला जाईल. तुमची दिशा कोणती असणार आहे या बाबतीत आता संभाजी ब्रिगेडची? संभाजी ब्रिगेडचा इतिहासाबद्दल बोललं गेलं. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना जाणवलेलं आहे की हा जो हल्ला झालेला आहे हा एका वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. नुसतं शाही फेक हा काय उद्देश नव्हता, आपल्या नेत्याला संपवण्याचा आहे. त्यामुळे निश्चितच कार्यकर्ते निर्णय काय घेतील हे आज सांगता येणार नाही. परंतु मी सातत्याने सकाळपासून सांगतोय की लोकशाही धोक्यात आलेली आहे, राज्यघटना धोक्यात आलेली आहे, हे सातत्याने लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया धोक्यात आलेली आहे. अशा काळामध्ये मराठा क्रांती मोर्चे एका महिलेवर, एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर जो उद्रेक झाला होता त्यावेळेस भावना होती, तरी मूकमोर्चे काढून 58 मोर्चाच्या माध्यमातून 2.5 कोटी लोक रस्त्यात आले होते निषेध करण्यासाठी. तसंच सध्या जे महाराष्ट्राचं असुरक्षित वातावरण आहे त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने बहुजन समाजाने एकत्र येऊन हे कुठल्याही नेत्याशिवाय पक्ष संघटना विरहित हे आता संघटित झालं पाहिजे. कारण इथं असुरक्षितेचं वातावरण आहे, हे माझा कालचा स्वतःचा अनुभव आहे. बरं, मी केशव उपाध्यांकडे जातो आणि वेळ मिळाला तर मी हनुमंत पवारांकडे जाईन, पण वेळेची मर्यादा आपण लक्षात घेऊयात कारण मला या दोघांना प्रामुख्याने वेळ देणं जरा भाग होतं. केशव उपाध्यायजी, हे जे वातावरण चाललंय तुम्हाला मगाशी आवडलं नाही, मी जनसुरक्षा कायद्याशी हे जोडलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की हा जनसुरक्षा कायदा हा प्रामुख्यानं कडव्या डाव्यांच्या संविधान विरोधी हिंसक वगैरे कारवाया, बेकायदा कारवायांच्या दृष्टीने आहे. माझ्या आकलनानुसार असा कोणताही कायदा हा लिंग उद्देशून किंवा धर्म उद्देशून किंवा आयडिओलॉजी तत्वज्ञान उद्देशून अशा प्रकारे बनवला जात नाही. तो सर्वांसाठी जेनेरिक असतो. म्हणून माझा प्रश्न होता, बरं ठीक आहे तुमचा जनसुरक्षा कायदा बाजूला ठेवा, हे जे झालं काटे नावाच्या व्यक्तीने जे केलं त्याला तुमच्या भाषेत आपण कडवं उजवं म्हणायचं का? सिंपल प्रश्न. कायदा सोडून द्या जनसुरक्षा, याला कडवे उजवेपणा म्हणायचा का? नाही, असं आहे की कडवं उजवं म्हणण्याची एवढी, माझा हाच प्रश्न आहे, तुम्हाला एवढं डाचतं का उजवं? मला हाच प्रश्न आहे प्रसन्न. म्हणजे तुमची वैचारिक मला कडवं डावं पण डाचतं, पण तुम्हाला मला विचारतात मला कडवं डावं डाचतं, मी त्याचा निषेध करतो. एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. मी नक्षलवाद्यांच्या सगळ्या कृत्याचा निषेध करतो, तुम्ही काट्याचा निषेध कराल का? ठरवू आपण.
तुमचं झाल्यानंतर मी बोलायला सुरुवात केली तरी माझ्या वाक्याच्या मध्ये तुम्ही येणार. बोला. मुळात विषय असा आहे की या सगळ्या विषयामध्ये पोलीस आपली कारवाई करतायत. पोलिसांनी खरं म्हणजे त्याला जामीनपात्र गुन्हे पोलिसांनी ताब्यात घेतलं. खरं म्हणजे आनंद पवार काय त्यांना नवीन प्रवक्ते त्याला माहिती नाही, त्याला प्रतिबंधक कारवाई त्याला म्हणतात ते जे केलंय. दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये जणू काय फार मला मगाशी आनंद पवार सांगत होते किंवा मगाशी राष्ट्रवादीबद्दल फार बोलणं झालं असं आहे की याच राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं. अहो एबीपीच्याच पत्रकाराला एका बातमीतून अटक केली होती. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि खुलं वातावरण होतं. दुसरं मी किती उदाहरण देऊ, या संपादकाला त्याच्या घरातनं उचललं होतं. तिसरं मंत्र्याला खाता उचललं होतं. अशी किती उदाहरण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि काय चांगल्या वातावरणाची देऊ महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये. आणि तसं म्हणजे कालची घटना निंदनीय. मला रवींद्र वायकर आठवतात एकदम. मी केशववादी मी याला सगळ्याला प्रत्युत्तर देऊ शकतो, प्रतिप्रश्न मांडू शकतो, तेवढा वेळ नाहीये. रवींद्र वायकरांकडे कालपर्यंत नोटीस आलेली असते आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा पक्ष बदलतो. याचे अर्थ जर का काढता येत नसेल तर मग काय करायचं? याच्यावरती भाजण्याचा प्रयत्न करू नका, एवढी माझी हात जोडून विनंती आहे. पण तुम्ही शेवटपर्यंत निषेध नाही करणार. पण निषेध नाही करणार. सगळ्यात पहिल्यांदा प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. काटेनी जे केलं काटे ते भोगेल, त्याला कुठल्याही मी माझं सुरुवात पण आहे का? पण तिसरं ज्या भावना सहवेदना ज्या प्रवीण गायकवाडनी काल भोगल्या असतील त्याच्याशी मला जाणीव आहे, त्याच्याबद्दल त्या दुःखात मी सहभागी आहे. बरं, त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये जे करायचं कारवाई करायचं. कडवे उजवे पण आहे की नाही? पण कडवा उजवा पण आहे बदनाम करण्याचं कारस्थान कडवा उजवा आहे की नाही? काटे कडवा उजवा आहे की नाही हे कृपया करू नका, एवढी माझी विनंती. केशव उपाध्यायांनी शेवटपर्यंत त्यांना माझा प्रश्न ऐकायला जात होता पण त्यांनी उत्तर नाही दिलेलं. हरकत नाही, मी त्यांच्या कडवा उजवा आहे की नाही? काटे कडवा उजवा आहे की नाही? अहो काटे मुळात आता एकदा जनसुरक्षा विधेयकावरती आपण चर्चा खरंच करू. ठीक आहे. अहो जनसुरक्षा सोडा बाजूला, मी व्याख्या म्हणून विचारतो. तो डासतोय ना, तो कडवा डावा तुम्हाला फार डासतोय. ठीक आहे, मी एक शेवटची फक्त मी एकदम प्रतिक्रिया हनुमंत पवारांची घेतो. हनुमंत पवार, या देशाच्या संविधानावर ज्याचा विश्वास नाही असा नक्सली प्रसन्नजी, मला सांगा प्रसन्नजी, कारवाई करायची की नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रसन्नजी, आम्ही काँग्रेसवादी गांधीजीच्या अहिंसेला मानतो आणि गांधीजीच्या अहिंसक शास्त्रानं आम्हाला सांगितलं की हिंसा करणारी माणसं. मला कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनाच बोलायचं आणि मला कल्पना हा विषय आहे की ज्याच्यावरती भरपूर सगळ्यांना बोलण्यासारखं आहे, पण वेळेची मर्यादा पाळावी लागते. कारण मला शक्तीपीठ हा विषय सुद्धा घ्यायचा आहे. पण कार्यक्रमाच्या शेवटी आमची हिंसा ती बरी आहे कारण त्याच्या मागे एक उद्देश आहे. तुमची हिंसा मात्र हिंसा आहे कारण त्याच्या मागे फक्त गोंधळ माजवण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत गेलात तर सगळे एकमेकांची डोकी फोडतील. आणि म्हणून महात्मा गांधी आठवतात की एकदा डोळ्याला डोळा नियम लावायचा म्हटलं तर सगळं जग आंधळं होईल. ते करायला नको, अन्यथा आपल्याला फक्त लिस्ट वाढवता येतील. मग यांची हिंसा चांगली का त्यांची हिंसा चांगली, त्या दिशेने जायला नको. एवढी अपेक्षा सरकारकडून असं उजवं डावं हिंसेच्या बाबतीत करू नये या अपेक्षेसह या चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. कारण पुढचा विषय आहे शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीतला. हा महामार्ग आमच्या भागातून व्हावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांनी पदयात्रा काढली. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघाली होती. यामध्ये शेतकरी आपले सातबारे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते, म्हणजे ते समर्थन देत होते. आमदार शिवाजी पाटील यांनी विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. आणि याबाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शिवाजी पाटील आणि राजू शेट्टी सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मी पहिल्यांदा शिवाजी पाटील यांच्याकडे जातो. शिवाजी पाटीलजी, हे किती शेतकरी होते आणि ते तुम्ही म्हणताय तसा दावा करताय, हा असा किती समर्थन आहे शक्तीपीठला तुमच्या भागातून गडहिंग्लजमधून? आमच्या चंदगड विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुके चंदगड, गडहिंग्लज आणि आझाद सगळे शेतकरी बांधवांची बैठक घेतली. हो, हा सगळ्यांची काल बैठक घेतली. बरं, हॅलो, तुमचं बोलणं ऐकायला येतंय शिवाजी पाटील, तुम्ही सलग बोला. मला ऐकायला येतंय, तुम्ही सलग बोला. तिन्ही तालुक्यातील प्रत्येक झेडपीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची प्रत्येक बांधवांची प्रत्येक आपण काल माझ्या घरी पूर्ण दिवस बैठक झाली. बैठकीमध्ये निर्णय झाला आणि शेतकरी बांधव बोलले पहिल्यांदा भाऊ आपल्या सरकारमुळे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खास तुम्ही पुढाकार घेतल्यामुळे हा रस्ता विकासाचा मार्ग रस्ता आहे. आणि त्याला सर्वांनी समजून सांगितलं की हा भक्ती शक्ती मार्ग जो 12 जिल्हे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्गला जोडणारा रस्ता आहे. आणि नागपूर टू गोवा हा तर फक्त एक बहाणा आहे.
कारण नागपूरच्या पुढून दिल्लीपासून तर कन्याकुमारीपर्यंत हा रस्ता जोडला जाईल. बरं, ठीक आहे. मला शिवाजी पाटीलजी, बेसिक तुमचा मुद्दा असा आहे की शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या जमिनी द्यायला तयार आहेत आणि तुमच्या मोर्चामध्ये तर थेट सातबारा घेऊनच, म्हणजे एक प्रकारे उदाहरण म्हणून की शेतकरी एवढे तयार आहेत की थेट जमीन देण्यासाठी तयार आहेत. मी राजू शेट्टींकडे जातो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत आणि अनेकदा मोठी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि शक्तीपीठला त्यांचा विरोध आहे. राजू शेट्टीजी, शिवाजी पाटील म्हणतायत शेतकरी सातबारा थेट द्यायला तयार आहेत, जमिनी शक्तीपीठला त्यांचं समर्थन आहे. आपली भूमिका? संभाव्य शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्या महामार्गामध्ये ना गडिंग्लज येतं, ना चंदगड येतं, ना आजरा तालुक्याचा शिवाजी पाटलांचा मतदारसंघ येतो. तो बुदरगडच्या बाजूनं गोव्याच्या दिशेनं जातो. मुळामध्ये शिवाजी पाटलांची मागणी अशी आहे की त्यांच्या मतदारसंघातून तो रस्ता जावा आणि त्यासाठी त्यांनी सातबारा घेऊन शेतकऱ्यांना बोलावलेलं होतं. त्याची संख्या 300-400च्या वर काही गेलेलं नाही. ठीक आहे, 5-50 हजार शेतकरी जर आले असतील तर मला वाटतं की त्यांनी सातबारे जमा केले असतील. मग निवडणुकीनंतर जसं मतमोजणी करतो तसं सातबारा मोजायला काय हरकत नाही, एकदा मोजून बघावं किती आकडा आहे तो. तर मुद्दा हा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जात असताना तो 3892 गट नंबर मधून जातो असं त्यांनी त्यांचं प्रोजेक्शन दिलेलं आहे. आणि 5200 एकर जमीन त्याला लागणार आहे. त्यापैकी किती लोक चंदगडच्या मोर्चा, गडिंग्लजच्या मोर्चामध्ये होते बरं, आणि आमच्या शेतातून हा रस्ता करा हे जे म्हणत होते ती जी मागणी आहे बरं, ही मागणी म्हणजे मुख्यमंत्र्यांना खुश करायचं, अजून काहीतरी पदरात पडते का बघा. त्यांनाही माहित आहे की इकडून तो रस्ता येणार नाही, कारण चंदगडमध्ये तो रस्ता न्यायचा म्हटला बरं, तर कर्नाटकातून रस्ता काढावा लागेल. बरं, हा रस्ता महाराष्ट्राचा आहे. बरं. आणि महाराष्ट्राच्या राजू शेट्टींनी अगदी मुद्द्यावर बोट ठेवलेला आहे आणि हा शिवाजी पाटलांना प्रश्न मला विचारावा लागेल राजू शेट्टींचा. शिवाजी पाटीलजी, तुमच्या मतदारसंघातून रस्ता जात नाहीये. इतकंच नाही, तुम्ही जे लोक आणले होते ते तुमच्या मतदारसंघातले की ज्यांच्या जमिनी जाणार नाहीयेत, मग तुम्ही हा मोर्चा म्हणजे अखिल पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मोर्चा आहे असा दावा कसा काय करू शकता? मी तुम्हाला पहिला कळवतो, गेल्या आठवड्यात हा रस्ता शक्तिमार्ग भक्ती मार्ग माझ्या मतदारसंघात व्हावा म्हणून मी विधानसभेमध्ये जोरदार आवाज उठवला. आणि त्यानंतर वरच्या लेवलनी बघितलं तर हा आजऱ्यामधूनच सिंधुदुर्ग, जसे राजेश शेट्टी साहेब म्हणतात त्याप्रमाणे रस्ता वळवला होता. बरं. आणि आजऱ्यामधून चित्रे वाटंगी, त्यानंतर इब्राहिमपूर मार्गे, शिरगाव मार्गे, जांभळे मार्गे पारगड रस्ता आपल्यालाही विनंती केली आणि सरकारने मग मी त्या शिवाजी पाटीलजी, माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या मोर्चातले शेतकरी हे जमीन जाणारे शेतकरी आहेत का जमीन द्यावी म्हणून साठीचे शेतकरी आहेत? राजू शेट्टी म्हणतात की ज्यांच्या जमिनी जाणारे ते शेतकरी तुमच्या बरोबर नाहीच आहेत. त्यांना आमच्या तालुक्यातलं काय माहित नाही. माझ्या मतदारसंघात त्यांना बोलायचा कुणी अधिकार दिले? माझ्या मतदारसंघात त्यांना बोलायचा अधिकार आम्ही दिलेला नाहीये. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्हाला विकास पाहिजे आहे. आम्ही शेतकरी जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही सातबारा आहे की तुमच्या मोर्चामध्ये आलेले जे शेतकरी होते त्यातल्या कुणाची जमीन जाणार आहे अजून ठरलेलं नाही ना. राजू शेट्टी साहेब, तुम्ही कसा विचारत मला माहित नाही. 4 रूट दिले, 4 रूट मधले 4 रूट पैकी कच्चा आहे. शिवाजी पाटील, जे प्रोजेक्शन दिलेलं आहे MSRDC न त्याच्यामध्ये चंदगड तालुका येतो का, गडिंग्लज तालुका येतो का? येत नव्हता. गडिंग्लज तालुका आमचा येत नाही. गडिंग्लज तालुका येत नाही. आणि आजऱ्यामधलं आजरा, चित्रे वाटंगी, इब्राहिमपूर, शिरगाव आणि जांभळे मार्गे पारगड. शिवाजी पाटील, हाच मुद्दा होता राजू शेट्टींचा, कारण हाच मुद्दा अनेक प्रकल्पांच्या बाबतीत सुद्धा होतो. शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि तो असायला हरकत नाही. म्हणजे तुमच्याबरोबर जे शेतकरी होते त्यांना नाहीये, पण भागातून जमीन रस्ता जात नाहीये.
रस्ता जाऊन प्रकल्प बाधित होऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांचा हा समर्थनाचा मोर्चा आहे असं जे चित्र दाखवण्याचा प्रयत्न झाला त्याबाबतीतली चर्चा होती. अर्थात याबद्दलची मोठी चर्चा होत राहील. मात्र आजची एक महत्त्वाची घटना होती म्हणून मात्र आज नेमके 2 विषय मोठे आले, त्यामुळे वेळ देता आला नाही. पण तरी सुद्धा तुमच्या बोलण्यातलाही मुद्दा समोर आला आणि राजू शेट्टींनी सुद्धा त्यावर स्पष्टीकरण दिलं. मी आपल्या दोघांचे आभार मानतो. इथे आपण थांबणार आहोत, ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आजच्या प्रश्नाचा कौल लोकांनी काय दिलेला आहे, म्हणजे तुम्ही प्रेक्षकांनी काय दिलाय पाहूयात. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. 0 ओव्हरच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये नेहमीप्रमाणे आजचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि त्याला तुम्ही कसा प्रतिसाद दिला. आपला प्रश्न होता हा. माझा पोल सेंटरवरचा आजचा प्रश्न, समाजी ब्रिगेड बामसेफ संपवण्याचा आरएसएसचा कट आहे, प्रवीण गायकवाड यांचा आरोप तुम्हाला पटतो का? 17,000 लोकांनी यात भाग घेतला या प्रश्नासाठी आणि 66% लोक म्हणतायत होय हा आरोप त्यांना पटतो, 34% लोक म्हणतायत त्यांना हा आरोप पटत नाही. आपल्या सगळ्यांच्या मतदानासाठी आपले आभार, तुमच्या मताचा आदर. आणि यानंतर 0 ओव्हरमध्ये आपण थांबणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.